नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू आहे। उत्तर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची नगरपालिका असलेल्या नाशिक महानगरपालिकेसाठी देखील आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असून शहरातील हिरावाडी येथील शाळा क्रमांक 8 मध्ये बोगस वोटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एक महिला मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता त्यांना आपण आधीच मतदान केलं असल्याचं सांगण्यात आलं। याबाबत संबंधित महिलेने अधिक माहिती दिली। प्रभाग क्रमांक 3 मी मनीषा सुनील सूर्यवंशी प्रभाग क्रमांक 3 मध्ये असते आणि मनपा शाळेमध्ये 8 नंबरच्या शाळेमध्ये मी मतदान करायला आले, तर माझ्या आधी कोणीतरी मतदान करून गेलेलं होतं। पूर्ण बूथच मॅनेज आहे। बरेच जणांची अशी तक्रार आहे का बरेच जण आधीच मतदान करून गेलेले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील समाविष्ट आहेत। त्यांचे मतदारांचे वर्तन देखील संशयास्पद वाटत असल्याचा धक्कादायक आरोप मतदारांकडून केला जातोय। एकूणच सकाळपासून नाशिकमध्ये काही मतदान केंद्रावर गोंधळ उडाला असल्याचं पाहायला मिळते। त्यातच आता बोगस मतदार देखील समोर आल्यानं मतदारांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे आता निवडणूक निर्णय अधिकारी यावर काही कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक।